उर्फ चिल्या. नॉन स्ट्रायकर आहे तो यशवंत. संघाचं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो राहुल, संघाचा संघनायक. पहिलाच बॉल, अवांतर चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या 1-0. पहिला बॉल, अवांतर चेंडू, कुठेतरी लाईन भरकटली. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, संघाच्या धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या 2, 0-2. अजूनही एकाही चेंडूचा खेळ झालेला नाहीये. मोठा फटका मारण्याच्या निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. एक मिनिट सूट्स 48 तुमचा एक प्लेअर इथं. तुर्बे काय? तुर्बे एक मिनिट. एक मिनिट, त्यांचा प्लेअर येतोय. ठीक आहे, चालू करा. एक बॉलचा खेळ झालाय, 2 धावा धाव फलकावर. मोठा फटका, जिग्नेश याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बॉलचा खेळ समाप्त, 2 बॉल 2 धावा. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता 3 बॉल 2. मोठा फटका चिल्याच्या बॅट मधून, सीमारेषा पार. संघाची धाव संख्या 6, 4 बॉल 6, 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकातल्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉल 6, उर्वरित 2 चेंडू पहिल्या षटकातले. चांगली फलंदाजी, सिंगलचं क्रिकेट. पाच बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7, 0 विकेट. शेवटचा बॉल, लास्ट टू गो. चांगला बॉल, अवांतर चेंडू, धाव संख्येत भर, धाव संख्या 8. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी, 1 टू गो. अवांतर चेंडू, धाव संख्येत भर, धाव संख्या 8, 9 माफ करा 9, 5 बॉल 9. संघाची धाव संख्या 5 बॉल 9. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक. हलक्यात आणि डीच्या क्षेत्रात संघाची धाव संख्या 1 ओव्हर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10. एक ओव्हर 10, 0 विकेट. वैयक्तिक पहिलं संघाचं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो जिग्नेश. एक चांगला गोलंदाज.
पहिला बॉल अवांतर चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या 11 1 ओव्हर 11 1 ओव्हर 11 पुन्हा एकदा अवांतर चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या 12 1 ओव्हर 12 चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर निर्धाव चेंडू जिग्नेशचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा अवांतर चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या 13 1 ओव्हर 1 बॉल 13 चांगला बॉल यष्टीरक्षकाकडून चूक धावसंख्येत बदल धावसंख्या 2 ने वाढणार धावसंख्येत बदल धावसंख्या 15 1 ओव्हर 2 बॉल 15 दुसरं षटक अजूनही मार्गस्थ अजूनही दुसऱ्या षटकातले 4 चेंडू शिल्लक भिवंडीचे आमचे सहकारी मित्र साहिल पानसकर यांचा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नगरसेवक चषक 2026 पर्व पहिले मध्ये सहर्ष स्वागत तुम्ही आलात या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा अवांतर चेंडू +1 वारंवार अवांतर चेंडूची सांगता जिग्नेश ह्याच्याकडून विक्की पॅकर्स संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज चांगला बॉल हलक्या हाताने ढकललेला डीच्या चित्रात धावसंख्येत बदल धावसंख्या 18 1 ओव्हर 3 बॉल 18 अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकातला 3 बॉलचा खेळ शिल्लक चांगला बॉल लेग बायची ही एक धाव धावसंख्येत बदल धावसंख्या 19 1 ओव्हर 4 बॉल 19 चांगला फटका फलंदाज बाद चिल्या परतलाय सिव्हर्स 48 आम्ही प्लेयर ठेवलेले आहेत तिथे प्लेयर ठेवलेले आहेत अंपायरचा डिसिजन ठाम असेल आम्ही प्लेयर ठेवलेले आहेत तिथं कोणीही बाहेरून डिसिजन देऊ नका एक ओव्हर 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 1 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा 1 बॉल जिग्नेशचा शेवटचा बॉल 1 टू गो चांगला बॉल निर्धाव चेंडू पंचांचा ठाम निर्णय निर्धाव चेंडू 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 1 विकेट निर्णायक षटक
सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो अरमान. पहिलाच बॉल अवांतर चेंडू. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 20. 2 ओव्हर 20. नको नको. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर 20. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. वेट वेट एक मिनिट. अंपायर अंपायर्स कॉल आहे. एक मिनिट पंचांचा निर्णय आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. टीम प्रेशरच करण्यासाठी असते. तुम्ही पण प्रेशर करणार. टीम प्रेशर दादा तसा नसतं. टीम प्रेशरच करणार. टीम अपीलच करणार. पण तो त्याच्या डिसिजनला ठाम आहे ना. तो त्याच्या डिसिजनला ठाम आहे. दादा मी काय बोलतोय तसा नसतं. कंप्लीट झाला त्याचा वाईट जाऊन तो त्याच्यानंतर ते वाईटचा डिसिजन वाईटचा रिव्ह्यू का घेतोय. वाईटचा रिव्ह्यू का घेतोय. तो डिसिजनला हेच नाही. डाऊट वाईट दिला ना. एक काम करा. एक तुमचे नियम ठरवा. आम्ही तसे मॅच ठेवतो. मी काय बोलतोय ऐक ना. आम्ही ऑर्गनायझर आहे. ऐक ना. आम्हाला माहिती आहे. आम्हाला व्याप्ती आहे. आम्हाला पण माहिती आहे. मी बघितलं. मी पण बघलेलो. फोर नाहीये. तुम्ही बोलू नका. काय म्हणायचं माहिती आहे. दोन विषय दिलं ना. आमचे नाही केलं. असं पण नाही बोलत आहे. तुमच्या वेळेला रिव्ह्यू नाही घेतला आम्हाला सांगा फक्त. तुमच्या वेळेला रिव्ह्यू नाही घेतला आम्हाला सांगा. आम्ही तिथं कुठला तो फोर नव्हताच. आम्ही बसलेलो 4 जण बसलो नव्हता. ऐक ना. एक मिनिट चुकीचं काय होतं मला सांग ना. ए दादा तू तुमच्या वेळेला अगर नाही घेतला रिव्ह्यू आम्हाला सांगा ना. तसं नाही बोलत. मी काय माहिती का अंपायर्स कॉल असेल. अंपायर्स कॉल असेल. एक मिनिट. दोन्ही टीमनी सहकार्य करा. हा खेळ आहे. थांब 2 मिनिटं थांब. तू नको बोलू काय. तू अंपायर बघतील. नाही अंपायर बघतील. तुमचा पण हे बाबा मी काय बोलत नाही मध्ये. दादा तुमचा पण माणूस आहे. तो पण बघतोय. त्याला पण बघून जा. तुम्ही पण बघा. असं नाही आम्ही हेच नाही करत आहे. तुम्हाला पण बघायला माझा चौका नाही दिला. अंपायर्स डिसिजन वाईट बॉल. चला एक मिनिट. दोन्ही टीम एक महत्वाची सूचना लक्षात घ्या. मी काय बोलतोय. क्रिकेट खेळल्यानंतर ॲज अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्ही दोन्ही टीम दाखवा. तुम्ही ॲज अ प्रोफेशनल लेवल क्रिकेट खेळता. तुमच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असायला पाहिजे मित्रांनो. प्लीज माझ्या मित्रा तुमच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं फार गरजेचं आहे. ऑनफिल्ड अंपायर जर तुम्हाला डीआरएस ची मागणी करायची आहे तुम्ही डीआरएस स्वतः पंच करा. कुठल्याही खेळाडूला डीआरएस ची मुभा नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय पंच देईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. लक्षात घ्या. पंच जर तुम्हाला डाऊटफुल असेल तुम्ही डीआरएस ची मागणी करा किंवा चर्चा करा. एक बॉल झाला. एक बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 2 ओव्हर 2 बॉल
21 एक विकेट. चांगला बॉल. एक चौटी धाव. संघाच्या धाव संख्येत बदल. संघाची धाव संख्या 22. 2 ओव्हर 3 बॉल 22. निर्णायक षटकातले उर्वरित 3 बॉल 3 चेंडू. चांगला बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 22. संघाची धाव संख्या स्थिर. 4 बॉलचा खेळ समाप्त. उर्वरित 2 चेंडू. फलंदाज बाद. फलंदाज बाद. 2 ओव्हर 5 बॉल 22. 2 विकेट. शेवटचा 1 बॉल. निर्णायक षटकातला 1 बॉल. टार्गेट सेट करणारा 1 बॉल. शेवटचा बॉल. स्ट्राईकवर येतोय तो संघाचा संघनायक यश. शेवटचा बॉल. मोठा फटका. आल्या आल्या मोठा फटका आणि संघाची धाव संख्या सेट करून दिली. 26 वर 27 टू विन असेल. 18 बॉल 27 धावा. 27 धावा 18 बॉल. दिलं. अठरा बॉल मध्ये 27 धावांची गरज. विकी पॅकर्स तुर्बे या संघाला. सीड्स 48 संघाकडून पहिलं षटक. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो मुकेश. स्ट्राईकवर येतो मागच्या मॅचचा हिरो हकीम. एक चांगली फलंदाजी त्यांनी त्याच्या माध्यमातून केली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकीम तोच आहे आता स्ट्राईकवर. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आहे तो मुकेश. पहिला बॉल अवांतर चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या 1 नी वाढ. धाव संख्येत 1 नी वाढ. धाव संख्या 0 बॉल 1. वन डी. 1 बॉल 1. 1 बॉल 2. 1 बॉल 2. संघाची धावसंख्या 2.
एक मोठा फटका डी मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्यात बदल. धावसंख्या 3. 1 बॉल 3 2 बॉल 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. 0 विकेट. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या 4. 2 बॉल 4. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. चांगला बॉल. चांगला सेलिब्रेशन मुकेशच्या माध्यमातून. हकीमचा विकेट. एक मोठा मासा गळाला. न्यू बॅट्समन आलाय तो अली. अलीकडे ही क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. अली पाहू आपल्या संघासाठी काय करतोय. 3 बॉल 4. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. 1 विकेट गारत. मोठा विकेट हकीमच्या रूपात. मोठा फटका. अलीने सांगून दिलंय हकीम नसला तरी मी आहे. हकीमचं रूप धारण करतोय तो अली. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या मोठा फटका अलीच्या बॅट मधून. एक डीच्या क्षेत्रात बॉल. संघाची धावसंख्या 9. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल 9. 1 विकेट. एक चेक. अवांतर चेंडू. +1 वाईट +1 आहे ना. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 11. 5 बॉल 11. अजूनही पहिल्या षटकातला 1 बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. 1 टू गो. लास्ट टू गो. अजूनही 13 बॉल मध्ये 16 धावांची गरज. पुन्हा एकदा डीच्या क्षेत्रात बॉल. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 12. 1 विकेट. 1 ओव्हर 12. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो स्वतः संघाचा संघनायक यश भिसे. स्ट्राइकवर आहे तो जिग्नेश. नॉन स्ट्राइकवर आहे तो अली. बारा बॉल मध्ये 15 धावांची गरज. पहिलाच बॉल. काही समजला नाही जिग्नेशला. अंपायर्स कॉल असेल. अंपायरचा डिसिजन असेल. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. सूर्या सर प्लीज या. नितीन सर.
फलंदाज बाद असेल. हवेतच आहे म्हणून मी बोललो. हवेतच आहे. अरे बोलूनच कशाला आईचं आता तू फलंदाज बाद बोला आणि सूर्याहून नॉट आउट दिला ना ते चढती बोले अभिषेक देवानीचे वडील सुरेश काका देवान. आउट आहे ना सरळ. आणि कोण आहे मामा? नंदकुमार. दुसरा तर गेला त्यांच्या 12 पण पकला. नंदकुमार सुर्वे काका तुमचं शिंदे काका तुमचं सहर्ष स्वागत. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. 10 बॉल मध्ये 15 धावाची गरज. 1 ओव्हर 3 बॉल 12. बॉल पडा यो 10 बॉल मध्ये 15 धावाची गरज. अवांतर चेंडू संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 13. 1 ओव्हर 2 बॉल 13. 10 बॉल मध्ये 14 धावाची गरज. चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद राहुल. एक ओव्हर 3 बॉल 13. 3 विकेट. अजूनही 9 बॉल मध्ये 14 धावाची गरज. स्ट्राइक करत होतो न्यू बॅट्समन बन्ना. सिंगल. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 14. 1 ओव्हर 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. 3 विकेट. अजूनही 2 बॉल शिल्लक. दुसऱ्या षटकातले 2 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 13 धावा. 8 बॉल 13 धावा. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. 1 ओव्हर 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. अजूनही 13 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अजून दोन्ही संघाच्या बाजूने खुलली आहे. अवांतर चेंडू संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 15. अजूनही 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज.
3 मोठे फटके मारावे लागतील. जर इथून पुढे फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 3 मोठे फटके विकी पॅकर्स या संघाला मारावे लागतील. काय बोलतोय? कंपल्सरी चेस असेल, या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस. सात बॉल 12. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. मोठा फटका आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. कोणता असा बॉलर असेल तो 6 बॉलला 8 धावा डिफेंड करेल आणि कोणता असा बॅट्समन असेल तो 6 बॉल मध्ये 8 धावा करू शकेल. स्ट्राईकवर येतो तो अली. अली मध्ये आहे ती क्षमता. विकी पॅकरचा एक हुकमी एक अजूनही मैदानात आहे. अलीच्या रूपात 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर येतो तो श्रीकांत. सहा बॉल मध्ये 8 धावांची गरज. मोठा फटका अलीने पहिल्याच बॉलवर सांगून दिले. पहिल्याच बॉलवरती अलीने सांगून दिलंय की मी आहे.